आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अजिबात न वाफवता कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत। वरून कुरकुरीत आणि आतून मऊ। कोथिंबीर वडीचे तर भरपूर प्रकार आहेत, आपण सर्वात सोपा आणि नवीन अशी पद्धत बघणार आहोत। तर सर्वात आधी आपण इथं वाटण करून घ्यायचं आहे। 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता याला छान असं मिक्सरला जाडसर आपण पाणी न टाकताच छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथं जाडसर आता इथं पेस्ट करून घेतलेली आहे। जाडसर पेस्ट तयार झालेली आहे। आता इथं मी 1 गड्डी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छान निवडून तिला छान अशी बारीक कापून घ्यायची। कमीत कमी कोथिंबीरीच्या काड्यांचा वापर करायचा आहे, जो पुढचा भाग आहे ना तोच घ्यायचा आहे। काड्यांमुळे ना कोथिंबीर थापताना आणि कापतानाही त्या शिरा आतमध्ये येतात आणि आपली वडी व्यवस्थित सेट करता येत नाही। तर इथं कोथिंबीर छान धुवून घेतलेली आहे। भरपूर असं पाणी घ्यायचं नाही आहे, चांगली छान पाण्यात धुवून घ्यायची आणि निथळत ठेवायची। तर आता इथं लगेच आपण एक बॅटर बनवून घेणार आहोत। तर इथं आता 3 वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर मोजून मगच पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे। आता 3 वाटी कोथिंबीर होती म्हणून मी इथं 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं आहे, ओवा घातलेला आहे 1 चमचा आणि हळद घालायची आणि सरसरीत असं पातळ असं हे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। खूप असं घट्ट बनवायचं नाही। आता पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे मला एकूण किती पाणी लागलेलं आहे। तर आधी छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे कमी पाण्यामध्ये आणि त्यानंतर पाणी वाढवायचं आहे। अगदी सरसरीत असं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे, घट्ट असं बनवायचं नाही आहे। पातळच आपण इथं बॅटर बनवून घेणार आहोत। तर पाहू शकता अगदी पातळ इथं बॅटर बनवून घेतलं आहे। तर मला एकूण इथं 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। आता गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे, 2 पळी तेल घालायचं आहे। आता आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ना ते छान याच्यावर तेलावर परतून घ्यायचं आहे। आता इथं चव येण्यासाठी अजून इथं मस्त तीळ घालायची आहेत। कोणी वरून तीळ पेरतं, पण अशी जर तीळ घातली ना तर ती अजिबात निघत वगैरे नाही आणि खाताना वडी खाताना दाताखाली छान लागते। आता इथं चवीनुसार आपण हिरवी मिरची घातली म्हणून मी इथं लाल तिखटाचाही वापर केलेला आहे। तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किपही करू शकता। आता लगेच याच्यावर कोथिंबीर परतून घ्यायची। तर पाहू शकता आपण किती 3 वाटी कोथिंबीर घेतलेली होती, परतून ही एकदम कमी झालेली आहे। छान ही आता इथं आपण शिजवून घेतली, 2 मिनिटं ही परतून घ्यायची। आता जे आपण बॅटर करून घेतलेलं होतं ना ते बॅटर याच्यावर घालायचं आहे आणि छान असं घट्टसर याचा गोळा होईल तोपर्यंत छान याला कमी गॅसवर परतत राहायचं आहे। अगदी याच्यात एकसारखं आपण परततच राहायचं आहे, नाही तर मग गाठी गिठळी होण्याची शक्यता असते। गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची। आता छान याला एकसारखं परतत राहायचं आहे। मिश्रण छान घट्ट होईल तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त इथं आता घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। छान असं पीठ आपलं एकजीव झालेलं आहे आणि छान असा गोळा तयार झाला आहे। अजून थोडासा मला हा कमी हे वाटतो आहे म्हणून अजून मी याला 2 ते 3 मिनिटं परतून घेते। आता इथं एक मी ताट घेतलेलं आहे। आता ताट किंवा तुमच्याकडे जर ट्रे असेल तर त्याच्यात ही वडी तुम्ही सेट करू शकता। तर आता इथं लगेच गॅस बंद केलेला आहे आणि लगेच आपण हे मिश्रण ताटात ओतून घ्यायचं आहे आणि गरम असताना छान असं याला आपण थापून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। आता उलथाण्याने होत असेल तर करायचं, नाही तर एखादी अशी वाटी घ्यायची आहे आणि छान असं वाटीने एकसारखं हे करून घ्यायचं आहे। तर अगदी झटकीपटी कोथिंबीर वडी होते। एकदा ही कोथिंबीर वडी नक्की करून बघा। आता तशी कोथिंबीर बाजारामध्ये खूप स्वस्त झालेली आहे। एकदा अशी कोथिंबीर वडी खाल्ली ना तुम्ही परत परत बनवा। जर घाई गडबडीत पाहुणे येणार असतील तर तेव्हा ही कोथिंबीर वडी बनवा, अगदी घरचेही खुश आणि पाहुणेही खुश होतील। तर मी तसं वाटीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि वाटीच्या साहाय्याने छान ही वडी अशी एकसारखी सेट करून घ्यायची। अगदी पातळी थापायची नाही, थोडी वडी जाडसरच अशी आपली छान लागते, वरून कुरकुरीत आणि खाताना अगदी मऊ अशी ही वडी होते। तर आता ही वडी एकसारखी छान अशी सेट करून घेतलेली आहे। आता हिला पूर्णपणे आपण थंड होऊ देणार आहोत। आता परत मला थोडासा अजून मोह आवरला नाही म्हणून मी तीळ घातलेली आहे, आधीच आपण घातलेली आहे। नसेल घालायची तर तुम्ही स्किपही करू शकता। वडी छान दिसावी म्हणून मी होती म्हणून थोडीशी वरून अशी तीळ पेरून घेतलेली आहे।
आता ही संपूर्णपणे गार होऊ देणार आहोत. गार झाल्यावर आपण याच्या वड्या कापून घेणार आहोत. तर आता इथं कोथिंबीर वडी छान अशी गार झाल्यानंतरच याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. मिश्रण छान आता इथं गार झालेलं आहे. आता लगेच आपण इथं वड्या कट करून घेणार आहोत. तर अगदी छोट्याही नाही मोठ्याही नाही अशा छान अशा वड्या कट करून घेतल्या आहेत. तर पाहू शकता या जाडीची थोडी अशी वडी ठेवायची आहे. खूप बारीकी नाही आणि खूप जाडी नाही, म्हणजे तळताना हिचा चुराही होत नाही आणि छान अशी एकसारखी आपली वडी ही तळली जाते. आता लगेच इथं कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि अगदी खूप अशा वड्या टाकायच्या नाही, थोड्या थोड्याच वड्या ह्या टाकून घ्यायच्या आहेत आणि लगेच असं झाऱ्याने किंवा उलथण्याने वड्यांना हात लावायचा नाही आहे. खूप त्याला छान अशा सेट होऊ द्यायच्या आहेत. चमच्याच्या साहाय्याने फक्त फिरून घ्यायच्या आहेत, तळाला चिकटायला नको म्हणून. आणि मस्त खरपूस अशा ह्या तळून घेतलेल्या आहेत. तर याच पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घेणार आहोत. तर एकदा जर ही तुम्ही वडी खाल्ली ना, तर तुम्ही परत परत सर्व पद्धती विसरून तुम्ही याच पद्धतीने वड्या बनवाल. तर मस्त आपल्या इथं खमंग खुसखुशीत, वरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही वडी झालेली आहे. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला जराही माझी रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा.